इलेक्शनमध्ये उभे असताना पण कामं करतात आणि उभे नसताना पण. कारण मला एक चांगला अनुभव आहे. ज्यावेळेस मी माझी परिस्थिती म्हणजे माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झालेला होता 2021मध्ये. 2021मध्ये माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला. मी त्यावेळेस अशा परिस्थितीमध्ये होतो की माझ्याकडे ₹1 पण खिशामध्ये नसताना भाऊंनी चांगल्या पद्धतीनं म्हणजे माझ्या पेशंटला किंवा माझ्या भावाला हँडल केलं. मला अमरावती ते मुंबईपर्यंत रस्ता दाखवला आणि मुंबईच्या जे हॉस्पिटलला त्याची चांगल्या पद्धतीने सेवा केली. आणि मला गर्व आहे असा नेता की जो व्यक्ती मी त्या व्यक्तींना ओळखत पण नव्हतो, पण कोणत्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून नव्हे तर मी स्वतः फोन करून भाऊंना माझी अडचण सांगितली आणि भाऊंनी लगेचच जे हॉस्पिटल सारख्या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये माझ्या भावाची चांगल्या पद्धतीने व्यवस्था केली. सांगायचं तात्पर्य एकच आहे की भाऊ हे फक्त स्वतःच्या नावासाठी नाही तर देशाच्या